महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवीन राजकीय घडामोडी घडताना दिसतात। पण सध्या सर्वात मोठी अंतर्गत धुमसकूस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पाहायला मिळते। पक्षाचे मुख्य आधारस्तंभ अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद आता पूर्णपणे चव्हाट्यावर आलेत। पक्ष अध्यक्ष निवडीपासून ते पक्षाच्या संपूर्ण कार्यकारिणीपर्यंत सर्व काही अलबेल नसल्याचे वारंवार समोर येत असतानाच आता थेट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विरोधातच स्वपक्षीयांनी आघाडी उघडली। तटकरे यांचं प्रदेशाध्यक्ष पद पूर्णपणे घटनाबाह्य असून त्यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी थेट तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। नेमकं काय घडलंय समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। जालना जिल्ह्यातील मंठा परतूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांनी ही गंभीर तक्रार दाखल केली आहे। पक्षाचे संविधान आणि अंतर्गत लोकशाहीचे नियम धाब्यावर बसवून तटकरेंची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप गोरे यांनी केलाय। गोरे यांच्या आक्षेपानुसार सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा 3 वर्षांचा सामान्य कार्यकाळ जुलै 2026 मध्ये संपुष्टात आलेला आहे। कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रदेशाध्यक्ष पक्षाच्या घटनेनुसार निवडला जातो, त्यासाठी ठराविक निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागते आणि निर्धारित कालावधीनंतरच ही नियुक्ती अधिकृत मानली जाते। मात्र यातील कोणताही निकष किंवा निवडणुकीची प्रक्रिया पार न पडता अत्यंत घाईगडबडीत तटकरेंनी हे पद आपल्याकडेच ठेवलं असल्याचा घणाघाती आरोप गोरे यांनी केलाय। कोणतीही संघटनात्मक निवडणूक न घेता ते अद्याप पदावर कसे काय कार्यरत आहेत असा थेट सवाल निवडणूक आयोगाला पाठवलेल्या अर्जात विचारण्यात आलाय। याशिवाय या वादाला एक वेगळं वळण मिळालं ते जालन्यातील पक्षीय दौऱ्यादरम्यान। तटकरेंच्या जालना दौऱ्यात काही कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली होती। या गोष्टीचा राग धरून तटकरेंनी जिल्ह्यातील अनेक निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना पदावरून तडकाफडकी हटवल्याचा गंभीर आरोपही भाऊसाहेब गोरे यांनी केलाय। पक्षातील या वाढत्या असंतोषाला राष्ट्रवादीच्या फायरब्रँड नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या विधानाने अधिकच हवा मिळाली। रुपाली पाटील ठोंबरे यांनी थेट तटकरेंनी प्रदेशाध्यक्षपद सोडावं अशी जाहीर मागणी केली आहे। अजितदादा जिवंत असतानाच प्रदेशाध्यक्षपद बदलण्याचा निर्णय झाला होता आणि दादांचीही तीच इच्छा होती असा खळबळजनक दावा ठोंबरे यांनी केलाय। रुपाली ठोंबरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये स्पष्ट लिहिलंय की अजितदादा असताना पक्षात काही महत्त्वाचे संघटनात्मक निर्णय झाले होते आणि त्यांची अंमलबजावणी होणार होती। मात्र अचानक दादांच्या बाबत ती दुर्दैवी घटना घडली आणि पक्षाची सर्व जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर येऊन पडली। राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन प्रांत अध्यक्ष बदलल्याशिवाय काम करणार नाही असे स्पष्ट सांगितल्याचा दावाही त्यांनी केला। पक्ष संघटन मजबूत करायचं असेल तर नेतृत्वात बदल होणं अत्यंत गरजेचं आहे। वरिष्ठ मंत्री आणि नेते बहुधा भीतीपोटी बोलणार नाहीत, पण पक्षाच्या हितासाठी हा बदल आवश्यक आहे असे ठोंबरे यांनी ठणकावून सांगितले। या सगळ्या राजकीय नाट्याची पाळेमुळे खूप खोलवर रुजलेली आहेत। जुलै 2023 मध्ये जेव्हा पक्षात मोठा बदल झाला तेव्हा देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर अजित पवारांनी सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा केली होती। तटकरेंकडे राष्ट्रीय खजिनदार आणि राष्ट्रीय सरचिटणीस पदाचीही जबाबदारी देण्यात आली होती। यापूर्वी 2014 मध्ये राष्ट्रवादी एकत्र असतानाही तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष पद भूषवलं होतं। मात्र आजच्या बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर पक्षातील वरिष्ठ नेते आणि काही गट तीव्र नाराज असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे। कायदेशीर पेच प्रसंग आणि तांत्रिक मुद्द्यांवर सत्ताधारी नेत्यांसोबत बैठकांचे सत्र सुरू असले तरी पक्षांतर्गत सुरू असलेली ही जुंपणी थांबण्याचं नाव घेत नाहीये। निवडणूक आयोगाकडे गेलेली ही तक्रार आणि पक्षातील अंतर्गत विरोध यामुळे आगामी काळात सुनील तटकरे आपले पद टिकवून ठेवणार की राष्ट्रवादीला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।